अहो माझ्या माहेरची माणसं ज्यावेळेला मला भेटायला येतात ना त्यावेळेला महागातल्या मिठाया गिफ्ट्स घेऊन येतात। आणि तुम्ही काय आणलं तुमच्या लेकीसाठी? तांदळाचे पापड। कशाला बुवा, स्वतःचीच लायकी स्वतःच काढताय। बुवा तुम्ही काय करता इथे? ते पापडचा डबा द्यायला आलोत। अहो मग तुम्ही कशाला घेऊन आलात? राणीकडे पाठवून द्यायचं ना। राणी म्हणजे राणी नाही का इथं? इथे नाहीये म्हणजे की तुमच्याकडे झाले ना? अय्यो आपल्याला माहेरी जाते सांगून कुठे दुसरीकडे तर गेली नाही ना ही राणी? बुवा राणी कुठे आहे? राणी कुठं अडकवलंस तुम्हाला? काय विचारते मी बुवा, राणी कुठे आहे? अहो मला खरंच माहित नाही बायसाहेब। माहित नाही? असं कसं माहिती नाही? आम्हाला तर इथे सांगून गेले की माहेरी जातीये आणि तुम्ही म्हणता तुम्हाला माहिती नाही? अहो कदाचित आमची चुकामुक झाली असेल। हो का? मग राणीला फोन लावा आता, मला जाणून घ्यायचे ती आता आहे कुठे। या घरातल्या माणसांशी खोटं बोलायची हिम्मतच कशी झाली तिची? सर थोडे पेपर्स होते, तुम्ही बघून गेला असता तर? ठीक आहे, माझ्या केबिन मध्ये ठेवा, मला लीगल डिपार्टमेंटला जायचं आहे। ओके सर। ए कोण आहेस तू आणि काय चाललंय इकडे? पेस्ट कंट्रोल। वर्किंग आवर्स मध्ये पेस्ट कंट्रोल करायची परमिशन कोणी दिली तुला? बोल ना, कोणी दिली परमिशन? जे काही असेल आत्ताच्या आत्ता हे सगळं थांबव आणि मला बाहेर येऊन भेट। सर किमान 10 मिनिटं लागतील हे सगळं आवरायला। रिंगटोन इथं राणीची आहे। हॅलो, हो बुवा का सारखे फोन करतायत? हो सर, मीच तुमच्या फायनान्स कंपनीला कॉन्टॅक्ट केला होता। मला ऍक्च्युली थोड्या फंड्सची गरज होती। हो येस येस येस, हां सर हां। सर गेले तर पटकन पुढचं काम करून घेतलं पाहिजे। हो काय चाललंय? केबिन मध्ये बसायचं सोडून तुम्ही इथे काय करताय? अहो तुम्हाला मी काहीतरी महत्त्वाचं काम दिलं होतं ना सर, पण तिथे पेस्ट कंट्रोल चालू आहे। हो पाहिलं मी। वर्किंग आवर्स मध्ये पेस्ट कंट्रोल करायची परमिशन कशी दिली तुम्ही? सर तुमच्यामुळे मी सांगितलं सर, तुम्हीच तर ऑर्डर दिली होती ना। माझी ऑर्डर? पण मी अशी ऑर्डर का देईन? कोणी केलाय हा मूर्खपणा? अहो सर, पण मला असंच सांगण्यात आलं। मला बघायलाच हवं।
काय पडलंय? कोणतरी पडलंय. ए चला बघा. अरे काय झालंय तिकडं? ए सोडा, काय ते बघून घेते. तुम्ही या आत. काय झालं? फोन उचलणं झाली ती. अशी कशी फोन उचलत नाही? बुवा मला खरं सांगा, तुम्हाला माहिती का ती कुठे गेली आहे? अहो मला खरंच माहित नाही बाईसाहेब. अहो मला माहिती असतं तर मी कशाला इथं आलो असतो. अहो वडील आहात ना तुम्ही तिचे, आणि तुम्हाला माहित नाही तुमची मुलगी कुठे जाते? तुम्हाला माहित असायला हवं ना तुमची मुलगी कशी आहे, ती काय करते, कुठे जाते. काय हो बुवा, लग्न आधी राणीचा कोणी जवळचा मित्र वगैरे तर नव्हता ना? अहो असं काय बोलताय तुम्ही? काय चुकीचं बोलते ती? अहो माझी राणी अशी नाही हो. लय संस्कारी पोरगी आहे ती. हो का? कुठली संस्कारी मुलगी तिच्या सासरच्यांना मी माहेरी जाते असं सांगून बाहेर जाते हो? बरं, घरच्यांचे फोनही उचलत नाही. हे कुठले संस्कार आहेत? दुसरे कुठले असणार? त्या घाणेरड्या वस्तीतले संस्कार तिच्यावर असणार ना. वरवर भोळी दिसणारी ती राणी आपल्याशी खोटं बोलून घरातून बाहेर पडलीये. लग्न झालं तरी कोणाबरोबर फिरतीये काय माहिती. कुठे शेण खायला गेले कोणाच ठाऊक. बस आपले व्याही आहेत ते, ही बोलण्याची पद्धत नाहीये. हो का? मग राणीची तरी वागायची पद्धत झाली का? तुम्ही सून मानता ना राणीला, मग आधी तिचं वागणं बघा. काय सांगून गेली होती आपल्याला की माझ्या माहेर राहून मी काही वस्तू आणायला जाते. पण बघा, ती तिच्या घरी गेलीच नाही. माझं राहिलं, पण तुम्ही ते एरवी तिची बाजू घेत असता ना, मग तुमच्याशी खोटं बोलावं तिने. आता तिला अजिबात पाठीशी घालायचं नाही. वा, राणी घरी आली नाही का? राणी ना अशीच आपल्याला मान खाली घालायला लावणारे सतत. महाडिकांची इज्जत अशीच वेशीवर टांगणारे. आता पण गेली असेल कुठे ते आपली आबरू काढायला. मला ते थांबा. तुम्हाला राणीविषयी काहीच माहिती नाही आणि तुम्ही तिच्याविषयी इतकं वाईट बोलताय. अहो काय घडलं ते समजू तर दे. काय गरज आहे काही जाणून घ्यायची? अहो काही चांगलं करायला गेली असती तर खोटं बोलली असती का? कुठेतरी शेण खायला गेली असेल ना, म्हणून खोटं बोलली असेल. मला ती तसं मला वाटत नाही. ते मला मान्य आहे ती खोटं बोलली आहे, पण ती खोटं बोलणारी मुलगी नाहीये. त्यामागे तिचा नक्कीच काहीतरी चांगला हेतू असणार. तिला एकदा येऊ दे, मग सगळ्याचा सोक्षमोक्ष होईल. पण आपण सगळ्यांनी तिची का वाट बघत बसायचं? ते काही नाही, मला आत्ताच्या आत्ता कळायला हवं ती पोरगी गेली कुठे ते. तुम्ही माणसं लावा तिला शोधायला. झालं बाबा, आता इंद्रजित सरांसाठी मी काहीतरी करू शकेल. आज सकाळपासून एवढे फोन का करतायत? हॅलो हॅलो राणे. फोन स्पीकरवर करा आधी. हा बुवा, काय झालं? राणे तू कुठे आहे? मी का बुवा, काय झालं? आधी मी विचारायला प्रश्नाची उत्तर दे. कुठे आहेस तू? आता काय सांगू? खरं सांगितलं इंद्रजित सरांना कळालं तर? अरे बोल की.
मी तर इथं आपलं घरीच आहे की बुवा. होय का? मग मी पण तुझ्याच घरी आहे. बुवा अहो तुम्ही तिथं. राणे, तू माझ्याशी खोटं का बोलतेस बरं? तू आत्ताच्या तू तुझ्या घरी ये बरं. अहो बुवा बुवा. भावा, झालं ना तुझं काम? तुला जी डॉक्युमेंट पाहिजे होती ती मिळाली ना? हे बावा, अरे झालं का नाही काम? अरे बोल की काहीतरी. झालं ना तुझं काम? अरे गोट्या, मी घरून खोटं बोलून निघाले होते. हा मग मी तिकडं असं सांगितलं होतं की मी माहेरी चाललीये, पण बुवा पोचले ना माझ्या सासरी. सगळी गडबडच झाली. आता त्या सगळ्यांना कळालं की मी खोटं बोलून घराच्या बाहेर निघाले. अरे हे म्हणजे असं एका फटक्यातनं दुसऱ्या फटक्यात पाय गेल्यासारखं झालंय. भावा तू डायरेक्ट घरी जा, नाहीतर लय मोठा राडा होईल परत. अरे आता तसं पण होणारच आहे. मग आता काय करणार आहे तू? आता काय, खोटं बोलले तर सावरून घ्यावंच लागणार आहे. जाऊ दे, जाते बाबा मी घरी. हा चल बाय. आता ही कशी समजावणार आहे घरी की ही चांगल्यासाठीच इथं आलती? काय झालं आई? एवढे अर्जंट का बोलून घेतलंस मला? तुझ्या बायकोचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी जमलोय आपण. आता काय केलं तिने? माहेरी सांगून गेली खरी या घरातून, पण माहेरी गेलीच नाही. आता ती कुठे शेण खायला गेले देवास ठाऊक. वा, तिकडे इंद्राच्या डोक्यावर टांगती तलवार आहे आणि इकडे राणीने स्वतःच्या पायावर दोंडा मारून घेतलाय. दोघेही चांगले झडकलेत. मला तुम्हाला मी या अगोदरच सांगितलंय, जोपर्यंत राणी घरी येत नाही, आपल्याला कळत नाही ती नेमकी कुठे गेली आहे, ती खरं बोलते का खोटं बोलते, तोपर्यंत निदान तिच्यावरती बिनबुडाचे आरोप करू नका. या आली तुमची राणी. बुवा तुम्ही तर कसं काय? त्यांची लेक महाडिकांना कसा चुना लावते ना ते बघायला आलेत. नाही, एका दृष्टीने बरं झालं तुम्ही आलात ते. त्यामुळे आता हिचं पितळ उघडं पडेल. खोटारडेपणा हिच्या नसानसात कसा भिनलाय ना ते कळेल. ही बाहेर काय दिवे लावते ना ते कळेल आता. राणे, हे सगळं काय चाललंय? अगं तुझ्यामुळे काय काय ऐकावं लागलंय मला. असं वाटतं कुणीतरी माझ्या कानात गरम तेल ओतते. का केलंस असं तू? हा, का खोटं बोललीस? तुझ्याकडनं या अपेक्षा नव्हती बघ मला. काय प्रकार आहे हा? काय बोलताय ते सगळे? दे ना उत्तर दे त्याला. बाहेर कुठे गेली होतीस, कोणाला भेटायला गेली होतीस? आज काय तो सोक्षमोक्ष लागूच दे, आणि ते तुझ्या नवऱ्यासमोर लागू दे. अगं बोल ना, अशी गप्प कायस? आईंनी तुला काहीतरी विचारलंय, त्याचं उत्तर दे. आता वाचा बसली असेल तिची. तिच्या वस्तीतले हिचे संस्कार उघडे पडलेत ना आता. आता कशी बोलेल ती? काय हो, बाप म्हणून तुमच्या लेकीला हेच शिकवलं का तुम्ही? वाटलं नव्हतं राणी एवढी खोटी असेल. चेहऱ्यावर तर साळसूतपणाचा म्हणते, पण अशी वागेल असं अजिबात वाटलं नव्हतं. राणी बाळा, अगं हे असले आरोप ऐकण्यापेक्षा तू कुठे गेली होती सगळ्यांना सांगून टाक ना एकदा. कसं सांगू, मला कायच कळना झाले. देवा, अरे हो कुठं अडकवलंयस हे मला. राणी,
आता सगळे काय विचारतायत? हे बघ, तू खोटं बोलत असलीस तरी तू काही चुकीचं केलं नाहीयेस याची खात्री आहे मला. त्यामुळे सगळ्यांना सांग, तू नेमकी कुठे गेली होतीस? अगं बोल लवकर. कसले पेपर्स आहे ते? मी इन्शुरन्स क्लेम साठी लागणारे पेपर्स मिळवण्यासाठी फॅक्टरीत गेले होते. मला खात्री आहे की आपल्या फॅक्टरीत जे मालाचं नुकसान झालंय त्याची पूर्ण भरपाई आपल्याला मिळणार आहे. आणि हे पेपर इन्शुरन्स कंपनीकडे जर जमा केले ना तर आपल्याला 100% इन्शुरन्स मिळेल. आणि मग आपल्याला शेतजमीन पण परत मिळवता येईल. ऍक्च्युली सर, मी तुमचे पेपर्स बघितले आहे, पण त्याची सम अश्योर्ड अमाऊंट इनफ नाहीये. लॉस कव्हर होणं कठीण आहे. छान. एक खोटं लपवण्यासाठी दुसरं बोलायचं व तिसरं बोलायचं. छान स्टोरी क्रिएट केली आहे. तुला फोनवरच समजलं होतं तुझं खोटं आता उघडकीस पडणार आहे, म्हणून आता हे डॉक्युमेंटचं मुद्दामून नाटक करते. हो वहिनी, जरा शांत राहाल का तुम्ही? तुझा आता फॅक्टरीशी काही संबंध नाहीये. काय गरज होती फॅक्टरीच्या कामात पडायची? फॅक्टरीसाठी नाही सर, या घरासाठी, आबांसाठी, पण आबांच्या जमिनीसाठी गेले होते. हा प्रश्न फक्त फॅक्टरीचा नाहीये. आबांची नाळ जोडल्या गेलेल्या जमिनीचा आहे, या घराच्या शांततेचा आहे, तुमच्या कॅलिबरचा आहे, या घराच्या आनंदाचा प्रश्न आहे सर. आणि तुमच्या प्रती कोणाच्या मनात कटुता मला नाही ठेवायची होती, म्हणून झाला. बास झाली तुझी नाटकं. या तुझ्या खोट्या नाटकाला कोणीही बोलणार नाहीये. अहो, तिला आधी बोलू तर द्या. ती जे म्हणते ते खरं आहे खोटं आहे तपासा आधी. तुम्ही त्या आधीच तिला खोटं ठरवून मोकळा झाला. ती जे म्हणते ते खोटंच असेल तर मात्र ह्या पोरीला मी माझ्या घरातनं हकलून देईन. चालेल? इंद्रा, बघ ते कसले पेपर्स आहेत. आम्ही तुम्हाला काही पेपर्स मेल केले, ते जरा चेक करता का? नाही, थोडं अर्जंट आहे. हो हो, मी होल्ड करतो. आर यू श्योर? ओके फाईन, थँक्यू व्हेरी मच. काय म्हणाले इन्शुरन्स वाले? खोटं बोलते नाही. इंद्र, काय झालंय? आम्ही काय विचारतोय? सगळ्या अडचणी संपल्यात. म्हणजे आपला जो काही लॉस झालाय
तो इन्शुरन्स मध्ये पूर्ण कव्हर होणार आहे असं म्हणतायत ते. बघितलं, ज्या राणीवरती तुम्ही नको नको ते आरोप करत होतात, तिचे संस्कार काढत होतात, ती घाणेरड्या अवस्थेत राहते म्हणून तिला हिणवत होता, टोमणे मारत होतात, तिने काय करून दाखवले? आपलं हे घर तुटू नये म्हणून ती धडपडत होती आणि तुम्ही तिलाच घराबाहेर काढायला निघाला होतात. तुम्हाला आता तरी कळतंय का ही तुमची सून किती कोणाची आहे, घर जपणारी आहे? ते इन्शुरन्सचे पैसे नक्की मिळणार आहेत ना? हो. मग आधी शेत जमीन सोडून आण. आणि इंद्रा, आधी राणीचे आभार मान, कारण आज हिच्यामुळे तू खूप मोठ्या संकटातून वाचलायस. आणि तुझ्या वस्तीतले लोक तुला उगीच नाही हुकमाची राणी म्हणत. लाज खात्री पटली, तू खरंच हुकमाची राणी आहेस, कुठलाही डाव पलटवू शकतेस.